माणसं मान्य करीत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाताना त्या दिवशी स्वतःचं वाईट होईल. कसं होतंय सांगू का? जाऊ दे, लांबचं सांगत नाही मी, मलाच आणलेला अनुभव सांगतो. एक दिवशी रात्री 9 ते 11 पुण्यात कीर्तन झालं. कीर्तन करून गावाकडे निघालो. आता गावाकडे याला पहाटेची 5 वाजली. आता 5 वाजता झोपले आम्ही, लवकर उठत नाहीत. आमची सकाळ म्हणजे दुपारी 12-1 वाजता. ते सकाळी सकाळी 8 वाजता मग चुलत भाऊ उठवायला आला. ते म्हणला, माऊली उठ बरं. म्हणलं काय झालं? उठ उठ म्हणलं, लय वाईट झालं. अरे म्हणलं झालं काय? ते म्हणला, गावाच्या वरलाकडं मग शेत आहे, तुला माहिती आहे ना? म्हणलं हो मला माहिती आहे. माझ्या शेताला खेटून रामभाऊचं शेत आहे, हे बी तुला माहिती आहे ना? अरे म्हणलं माहिती, पण झालं काय सांग ना. ते म्हणला, काल रामभाऊनं बोर पाडला. म्हणलं मग? लयच पाणी लागलं राव म्हणलं त्याला. अरे म्हणलं लागू दे ना, तुझ्या शेजाऱ्याला पाणी लागलं, तुझ्या कापसाला 1-2 पाणी देईन ना ते, आपल्याला नाही त्यालाच कसं काय लागलं म्हणलं. म्हणलं मग काय करायचं? चल म्हणलं त्याची जिरवायची. म्हणलं कशी जिरवायची? चल म्हणलं आपल्याला बी बोर घ्यायचा आहे, असा पॉईंट घ्यायचा म्हणला, त्याचं पाणी इकडं आलं पाहिजे. चल म्हणला पाणी सांग. म्हणलं मला पाणी कळत नाही. मला म्हणला तू लय गावचं पाणी प्यालास ना, तुला पाणी कळत नाही? म्हणलं मला पाणी कळत आहे, मग आता तहान लागले, 1 तांब्या प्या का अर्धा तांब्या प्या, इतकंच कळत आहे, जास्त कळत नाही. चल म्हणला. त्यानं बळच मला शेतात नेलं. शेतात नेल्यावर गुलाल, अक्षदा, नारळ सगळं घेतलं. नारळ खाली ठेवलं. मला म्हणला सांग पाणी. अरे म्हणलं मला खरंच कळत नाही रे. त्याच्या लक्षात आलं याला काय लागतंय. त्यानं खिशात हात घातला. 500च्या नोटी कडक काढ्या, नारळा ठुल्या. आता सांग म्हणला पाणी. म्हणलं आता जरा जरा कळायली मला पाणी. आता तितक्या नोटा पाहिल्या मला कुंकून बी झरेत दिसायली. मी अशी दक्षिणा खिशात घातली, नारळ असं हातात घेतलं. मी पुढे चाललेलो आणि ते माझ्या पाठीमागं चाललेलं. आता जिथं पाणी आहे तिथं नारळ असं उभं राहतंय. मन मला बी माहित नाही. लयच पाणी असेल तर उडी हाणतंय, पण त्याच्या आधी मीच उडी हाणायलो. त्याला म्हणलं 100% पाणी. ते म्हणलं नुसतं पाणी नको सांगू. म्हणलं मग? त्याचा पॉईंट हाणता आला पाहिजे, म्हणजे याला लागण्यात आनंद नाही, त्याचं घालण्यात आनंद आहे. पण मी हुशार माणूस आहे. म्हणलं 100% पाणी लागते, पण एक अट आहे. म्हणलं काय अट आहे? म्हणलं बोर 3000 फूट घ्यावा लागतो. काही सांगतो म्हणला, बोर कुठं 3000 फूट असते? म्हणलं पाणीच तितक्या खोल आहे. मला म्हणला किती पैसे लागतील रे? म्हणलं तूच हिशेब कर. लागू दे म्हणला. काय लागायचं तर घरात 5 लाखाचा कापूस पडू नये. किती नाही नाही म्हणलं तर 2-1 लाखाचा ऊस होते. बायकोला फुल चार्जिंग करून जर माहेराला पाठिली तर ती बी काय 1-2 लाखाचे कमी येत नाही. मला लागू दे काय लागायचं तर, पण तू इथं थांब जाशील पळून. मला पैसे खाऊ देत ना गडे. त्यानं बोरिंगची मशीन आणली, बोर सुरू केला. 1000 फूट बोर गेला. निस्ता फुफुटा, पाण्याचा चिटा नाही. त्याच्या आधी मलाच जास्त घाम आलाय. 2000 फूट बोर केला, निस्ता खेकाला. मी तर झाडाखालीच येऊन बसलो. त्या आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं. त्याला म्हणलं ए बंद आहे, अरे क्या कंडिशन है बोर की? ते म्हणला महाराज ये पूरा ऐसा जाने वाला है. म्हणलं बापरे. त्याला म्हणलं तुला 200 रुपये देतो, मला गावात नेऊन सोड मुकाट्या. त्याला 200 रुपये दिले. त्यानं मला गावात आणून सोड. मी भर दुपारा रग पांघरून झोपलो. त्यानं बोर घेतला, बोर फेल गेला. रडतच घरी आलं. घरी आले म्हणला महाराज कुठे आहे? म्हणलं हंतेगड हे आता. महाराज कुठे आहे? म्हणलं मी कीर्तन करून आलो, मला झोपू दे. काय झोपतो म्हणला, वाटोळं केलंस तू सर. म्हणलं तुला आधीच सांगितलं होतं आपल्याला पाणी कळत नाही म्हणून. मला म्हणला तू आज सत्यानाश होईन, सत्यानाश. म्हणलं मग हो दे का हचाय तर माझ्या हातानं तू आजाद झाला. हा, याला म्हणतात दुसऱ्याच्या बोरचं पाणी घालायला गेल्या स्वतःच्या बोरचं गेल्याशिवाय राहत